लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पत्रकार शेख इरफान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल। मात्र संपूर्ण मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही। बातमी उमरखेड। यवतमाळच्या उमरखेड येथील पत्रकार शेख इरफान याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू असून अखेर हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। परंतु जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते शेख इरफान यांनी घेतला आहे। उमरखेड येथील उमरखेड वार्ताचे संपादक शेख इरफान यांच्यावर मागील काही दिवसापूर्वी उमरखेड येथील काही हल्लेखोरांनी नाहक हल्ला करून मारहाण करण्यात आली असल्याने त्या हल्लेखोरावर व त्यांना चितावणी देणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। ती पूर्ण न झाल्याने अखेर 10 जुलैपासून आमरण उपोषण सुरू असून त्यावरून उमरखेड पोलीस स्टेशन येथे अखेर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने अखेर पत्रकार यांना वारंवार धमक्या देणे व हल्ला करणाऱ्या गुंडांना चांगलाच वचक बसला आहे। मात्र योग्य ती कारवाई होत नाही व अशी धमकी देणाऱ्या गुंडांना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्ते यांनी यावेळी घेतला आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।